प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा नमस्कार मित्रांनो, मी साक्षी दळवी आणि तुमचं आपल्या YouTube चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आहे। तर मित्रांनो, कसे आहात? आशा करते की तुम्ही बरे असाल, मज्जेत असाल। तर आज आपण जाणार आहोत दुर्गेश्वर रायगडावर आणि आजचा आपला हा जर्नी असणार आहे कंप्लीट। आपण रायगड एक्सप्लोर करणार आहोत। तर चला आपण हा जर्नी चालू करूया। उगवता सूर्याला नमस्कार करून आम्ही रायगडचा प्रवास सुरू केला। मुंबईपासून 160 किलोमीटर तर पुण्यापासून 130 किलोमीटरवर रायगड किल्ला आहे, जिथे पोहोचण्यासाठी तुम्ही जवळच असलेल्या महाड किंवा माणगाव या मुख्य शहरांपासून येऊ शकता। तसं आम्ही आमचा प्रवास माणगाव पासून सुरू केला आणि सर्वात अगोदर पाचाडला येऊन पोहोचलो। तर आता मी आहे पाचाड या गावात आणि तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता, इथे आहे जिजाऊंची समाधी। सो आता रायगडला आपण जेव्हा एक्सप्लोर करणार आहोत, सो आपण चालू करणार आहोत ह्या ठिकाणाहून। अगोदर आपण या समाधीला भेट देणार आहोत। 12 जानेवारी 1598 ते 17 जून 1674 असे 78 वर्षाचे आयुष्य जिजाऊंना लाभले। ओढ्याकाठच्या पटांगणावर त्यांच्यावर अग्निसंस्कार केले गेले। त्यानंतर महाराजांनी या ठिकाणी एक लहान चौथऱ्यावर त्यांचे सुंदर समाधी वृंदावन उभारले, जी आज आपल्याला येथे पाहायला मिळते। तर मित्रांनो, आपण रायगडावर जायच्या अगोदर इथे पाचाडला आलो आहोत, जिथे आहे जिजाऊ साहेबांचा वाडा आणि आपल्यासोबत हे गाईड आहेत। ऍक्च्युली ह्यांना आम्ही अगोदरच कॉन्टॅक्ट केला होता। शशिकांत गोरे आपल्यासोबत आहेत आणि आज हे गाईड आपल्याला कंप्लीट जो रायगड आहे तो कंप्लीट आपल्याला दाखवणार आहे। आणि रायगडाच्याच पहिल्या टप्प्यावर आपण आहोत, जिथे आहे हा वाडा। सो आता आपण ह्या वाड्यात जाऊ, थोडीशी माहिती याच्याबद्दल। जय शिवराय। रायगड किल्ल्यावरती आपण आज पूर्ण किल्ला आपण एक्सप्लेन करणार आहोत। आता आपण पाचाडगावमध्ये उभे आहात, जिथे आऊसाहेबांचा मेन वाडा आपल्याला बघायला भेटतो, त्या ठिकाणी आपण उभे आहात। परंतु आता आपण आऊसाहेबांच्या वाड्यामध्ये जाऊन तिथलं पूर्णपणे जे काही चौथरे आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी आत जाऊया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। जेव्हा पण आपण रायगडला येतो, आपण रायगडच बघून जातो। रायगडच्या पायथ्याशी असलेली ही जागा आपण जास्त एक्सप्लोर नाही करत आणि मी तर फर्स्ट टाइमच आलेली आहे, त्याच्यामुळे हे पाहण्याची उत्सुकता खूप जास्त आहे। तर आता आपण एंटर करूयात। राष्ट्रमाता राजमाता जिजाऊंच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत गोरे तुमच्या ग्रुपचं सहर्ष स्वागत करतो। ज्या दरवाज्यातून आपण आतमध्ये जाणार आहात, हाच तो रेग्युलर आऊसाहेबांचा येण्याचा मार्ग आहे। कारण की आजही रायगड किल्ला आपण समोर पाहतो, कारण की समोर पूर्ण रायगड किल्ला पाहता यावा आऊसाहेबांना आणि आपल्या लेकराचं दर्शन घेता यावं, म्हणून आऊसाहेब इथून आपल्या लेकराला त्या काळामध्ये आशीर्वाद देत असायचे। आता एकदा आपण आऊसाहेबांच्या आतमध्ये वाड्यामध्ये जाणार आहोत आणि तिथलं कसे चौथरे आहेत, काय आहेत ते बेस आपण पाहणार आहोत। ज्या जिजाऊंमुळे महाराष्ट्राला शिवराय लाभले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली, त्यांच्या वाड्याच्या व समाधीचे दर्शन घेतल्याशिवाय आपली रायगडवारी पूर्ण होऊ शकत नाही। आऊसाहेबांच्या वाड्यामध्ये येऊन पोहोचलो आहोत। हा वाडा वरतून पूर्ण पॅकबन होता,
याला सागाची लाकडं, वरतून मातीची कवरं, याला आतून मखमली पैठणे कापडाने, काव दिव्यांचे दिवाणे आणि स्माशेरीच्या उजेराने हा पूर्णपणे वाडा आऊसाहेबांचा हा 9 एकरचा वाडा आहे. ज्या टायमाला रायगड किल्ल्यावरती इंग्रजांनी 10 मे 1818 या रायगड किल्ल्याचा पूर्णपणे बॅक साईड वरून जेव्हा तोफेचा मारा केला तेव्हा आऊसाहेबांचा वाडा सुद्धा हा पूर्णपणे जाळून टाकण्यात झालेला आहे. वरचं पूर्णपणे छत जळून गेलेलं आहे. आता फक्त राहिल्या पडक्या इमारती बघायला भेटतो पूर्णपणे, कारण की पडक्या इमारती पाहताना महाराजांचा इतिहास, मराठ्यांचा इतिहास या दगडामध्ये आजही बघायला भेटतो पूर्णपणे. कारण की या पडक्या अवस्थेमध्ये जर रायगड किल्ल्याचा त्या काळचा आऊसाहेबांचं वाड्याचं वैभव जरा कल्पना करा की त्या काळच्या वैभवामध्ये जर आपण जर इथे असतो तर त्या काळचं वैभव आज दिसलं असतं कसं, याची कल्पना सुद्धा केली नसती म्हटलं तर बघा. आपण समाधी पाहायला जातो, पण ह्या ठिकाणी आपण येत नाही किंवा मिस करतो ही जागा. बऱ्याच वेळेला रायगडला येतो तेव्हा खरं तर मी सुद्धा पहिल्यांदाच या ठिकाणी आलेली आहे. आणि ह्या ठिकाणी आल्यानंतर मग एक गोष्ट तर समजून येते की जिजाऊ साहेबांचा वाडा इमॅजिन पण नाही करू शकत एवढी ऐतिहासिक ही जागा आहे. म्हणजे ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म दिला त्या इथे राहायच्या. आऊसाहेब गेल्याच्या नंतर पुतळाबाई गडाच्या पायथ्याला राहत असायच्या. पुतळाबाई ती गेलो त्या असंही इतिहासामध्ये नोंद केलेली आहे पूर्णपणे. त्याच्यानंतर पेशव्याने किल्ला घेतला तसं रायगड किल्ल्याचा असणारा आऊसाहेबांचा वाडा सुद्धा पेशवे ताब्यामध्ये गेला असेल. आणि मग नंतर हे विटांचं बांधकाम पूर्णपणे पेशवेकाळी बघायला भेटलं पूर्णपणे. जे आऊसाहेबांचा किचनचा भाग आहे त्या ठिकाणी आपण जाऊया, बघूया. तर आता मी जी विहीर आहे त्याच्यामध्ये खाली उतरलेली आहे. इथे तुम्ही पाणी पाहू शकता. सध्या तरी वाऱ्यामुळे इथे शेवाळ आणि गाळ वगैरे आलेलं आहे. इथले पाणी सध्या पिण्यायोग्य नसले तरी या वाड्याच्या आत असलेल्या विहिरीला पाहून आश्चर्यच वाटले. एका वाड्याच्या आतमध्ये ते पण अशी मध्येच अशी ही विहीर पहिल्यांदाच पाहिजे. समोरचा या ठिकाणी काही चुलीचा आकार, जसं काही जेवणाचा आकार बघायला भेटतो पूर्णपणे. हे आऊसाहेबांचं किचन आहे असं म्हटलं जातं पूर्णपणे, कारण की विहीर जवळ असल्यामुळे साईडला किचनचा आपल्याला प्रभाव बघायला भेटतो. तर आता आपला हा वाडा पाहून झालेला आहे आणि आता इथून आपण चाललेलो आहोत रायगडावर. अशा प्रकारे पहिला आम्ही जिजाऊंचे दर्शन घेऊन पाचाडपासून 3 किलोमीटरवर असलेल्या रायगडास आम्ही निघालो. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ल्याच्या आपण एक्झॅक्ट पायथ्याला उभे आहोत. याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं आहे चित्त दरवाजा. रायगड जर आपल्याला पूर्ण बघायचा असेल तर 3 दिवसाचा कालावधी कमी पडतो पूर्णपणे, परंतु महत्त्वाचे जर पॉईंट बघायचे असतील तर आपल्याला अख्खा दिवस पूर्ण पुरत नाही बघा पूर्णपणे. तर रायगड किल्ला हा 1200 एकर आहे, 100 एकरचा पठार आहे. हा जर पूर्ण किल्ला आपल्याला बघायचा असेल तर जवळजवळ 2000 रुपये मी चार्ज पूर्ण किल्ल्याचे घेत असतो. कारण की पायथ्यापासून ते पहिल्या पायरीपासून ते लास्ट पायरीपर्यंत पूर्ण किल्ल्याची पूर्णपणे माहिती आम्ही देत असतो पूर्ण येणाऱ्या शिवभक्ताला. आता आपण रायगडाचं जे वाघबीळ आहे ते आपण पाहण्याकरता पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर मित्रांनो आता आपण चाललो आहोत जे वाघबीळ आहे त्या ठिकाणी. त्याच्या अगोदर आपण इथे ब्रेकफास्ट करून घेऊ. नाश्ता करून शिवप्रसाद हॉटेलच्या मागेच असलेल्या वाघबीळला पाहायला आम्ही निघालो. तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत वाघबीळमध्ये. आणि याला वाघबीळ का म्हटलं जातं? वाघबीळ म्हणजे काय तर समोरच्या येणाऱ्या शत्रूवरती त्या काळामध्ये शिवरायांच्या काळामध्ये नजर ठेवली जायची. कारण की हा जो डोंगर आहे याला रात्रीचा टेंबा म्हटलं गेलेला आहे. कारण की रायगडाला ही पर्वतरांग जॉईनिंग नाही बघा पूर्णपणे, ज्याच्यामुळे शत्रू कसाही हमला करू शकत होता याच वाघबीळमध्ये. कारण की रायगडाच्या उत्तरेकडून सुद्धा करत होता आणि रायगडाच्या दक्षिणेकडून सुद्धा करत होता. कारण की समोरचा येणारा शत्रू कोणत्या परिस्थितीमध्ये येतोय तो इथून त्याच्यावरती पेरा दिला जायचा. म्हणजे डोळ्यामध्ये तेल घालून येथे त्या काळामध्ये पेरा दिला जायचा. त्याला वाघोळे म्हटलं गेलं आहे. म्हणजे वाघाच्या सारखी नजर ठेवली जायची पूर्णपणे. एखादा वाघ कसा एखाद्या झपडतो पूर्णपणे, असं शत्रूवरती झपडता यावं अशा प्रकारे याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे, वाघबीळ म्हटलं गेलेलं आहे. तुम्ही वाघबीळ माझ्या मागे पाहू शकता. कंप्लीट असे 2 डोळे असल्यासारखा इथे तुम्ही पाहू शकता. एकदम वॉच ठेवण्यासाठी एकदम परफेक्ट जागा आहे. आणि मगाशी आपण जे जिजाऊ साहेबांच्या वाड्यात होतो तो वाडा इथून कम्प्लिटली आपल्याला पाहायला मिळतो. तसं हे वाघबीळ आहे जे आता आपल्याला पाहून झालेलं आहे. तर आता आपण जो किल्ला आहे तो एक्सप्लोर करूयात.
त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं चित्त दरवाजा. चित्त म्हणजे रायगडाला कधी जिंकता आलेलं नाहीये मित्रांनो. ही शिवकालीन वाट नाही, शिवकालीन म्हणजे खालचा दरवाजा. त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे नाणे दरवाजा. ही शिवकालीन वाट आहे. शिवरायांच्या पालखी, आऊसाहेबांची पालखी, शंभराजांची पालखी इकडून कधीच आत नसायची, ती समोरच्या गेटमध्ये आतमध्ये जायची. नाणं म्हणजे काय तर लहान दरवाजा आणि रायगडाचा महा म्हणजे काय तर सर्वात मोठा दरवाजा. त्याला नाव दिलंय चित्त दरवाजा. इथून वरती जाताना एक बुरुज लागेल, त्या बुरुजाचं नाव आहे खुबरडा बुरुज. ही मेन वाट आहे किल्ल्यावर जायची. आता आपण चाललो आहोत जो नाणे दरवाजा आहे त्या वाटेने. शिवकालीन पूर्वीचा जो मार्ग होता तो आहे. नाणे दरवाजातून आम्ही किल्ल्यावर प्रवेश करणार होतो. प्रवेश करण्या अगोदर खाली काही कामगार होते आणि त्यांसोबतच काही प्राणी सुद्धा. गडावर गड दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे इथे ही गर्दी जमली होती. तर मित्रांनो, नाणे दरवाजातून येताना आपल्याला इथे चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. तुम्ही माझ्या मागेच पाहू शकता. आपण बऱ्याच किल्ल्यावर तसे चुन्याचे घाणे पाहिले आहेत, जसं की वासोटा आणि तिकोणा. तर असे बरेच किल्ल्यावर आहेत. किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन आहे आणि जो चुना वापरला जायचा तो इथे बनवण्यात यायचा, म्हणजे पिसला जायचा. सो असं या ठिकाणी आपल्याला चुन्याचा घाणा पाहायला मिळतो. तर आता आपण जो नाणे दरवाजा आहे त्याचा जिथून जो चालू होतो, जी वाट आहे नाणे दरवाजाची, तिकडे जातो आहोत. आता ही जी वाट आहे, ज्या वाटेवरनं मी चालली आहे ती खरं तर आत्ता बनवलेली आहे 2 वर्षापूर्वी. आता आपल्याला जो मेन नाणे दरवाजाची वाट आहे ती लागेल. नाणे दरवाजा याचा अर्थ होतो लहान दरवाजा. इसवी सन 1674च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाजास 2 कमानी आहेत. दरवाजाच्या आतील बाजूस पहारेकऱ्यांसाठी 2 लहान खोल्या आहेत, म्हणजेच देवड्या आहेत, व एका खोलीत हनुमानाची मूर्ती पाहायला मिळते. आपण आता एक्झॅक्ट नाणे दरवाजामध्ये उभे आहात. नेमका सांगितलं लहान दरवाजा म्हणजे नाणे दरवाजा, महा म्हणजे मोठा दरवाजा. शत्रूला कळत्या काळामध्ये दरवाजा कुठे नेमका येतो. तर रायगड किल्ला पायथ्यापासून किल्ला दिसत नाही बघा, पूर्ण डोंगर बघायला भेटतो पूर्णपणे. म्हणजे आजही जी लोक नवीन गडावरती येतात की नाही बघायला, ती रस्ता पूर्णपणे चुकून जातात. नेमका किल्ला आहे कुठे त्याचा समजत नाही बघा पूर्णपणे. आपण ह्या दरवाजाला वरतून होल बघायला भेटेल बघा, होलमधून तिथे खाचे बघायला भेटतात पूर्णपणे आपल्याला. आता हे खाचे कशासाठी गेलेले आहेत, तर इथून जर रायगड किल्ल्याला जर हा दरवाजा बंद असेल आणि जर का येथे शत्रू आक्रमण करत असेल तर त्या शत्रूवरती तेथून गरमतेल किंवा त्या काळामध्ये भाले मारले जायचे. शत्रूला कशी शत्रूची ताकद कमी करता येईल आणि कसं शत्रूला झपडता येईल, हा राजांचा गणिमिकावा बघायला भेटतो पूर्णपणे. इथे पूर्वी लाकडी दरवाजा होता पूर्णपणे, सागाचा दरवाजा पूर्णपणे होता. हा दरवाजा कसा केला जायचा, त्या काळामध्ये 2 दरवाजे उघडायचे असायचे पूर्णपणे आपल्याला. परंतु आता आपण घराला एकच दरवाजा करतो, पण त्या काळात 2 दरवाजे असल्यामुळे हा दरवाजा रिटारेट केला त्याची दाबला जायचा आणि इकडून एक सागाचा कळस असायचा पूर्णपणे. आणि हा सागाचा कळस ओळखा उचलायचा आणि त्या ठिकाणी तो भरला जायचा. याला आज त्या काळामध्ये अडळ म्हटलं जायचं. आज आपण त्याला कोंड प्रकार म्हणतो, लॉक प्रकार म्हणतो बघा पूर्णपणे. हा इथे लोकचा आणि अडळचा प्रमाण आपल्याला इथे बघायला भेटतं बघा पूर्णपणे. म्हणजे जी रचना त्या प्रकारे केलेली आहे. हा दरवाजा जळून गेला 10 मे 1818ला. रायगड किल्ल्यावरती हमला केला 10 मे 1818ला इंग्रजाने. तेव्हा पाठीमागून वार केला होता. तेव्हा रायगड किल्ल्याचे जे दरवाजे होते, काही फितूर आपले सुद्धा होते, त्याच्या पण माहिती गडाचं वैभव कसं होतं हे आपण गडाच्या माथ्यावर गेल्यानंतर आपण पूर्णपणे ते वैभव जाणून घेणार आहोत. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. गडावर गड दुरुस्तीचं काम चालू असलेले पाहून खूप चांगले वाटत होते, पण एका साईडनी वाईट सुद्धा वाटत होतं. ते म्हणजे या प्राण्यांचं. बिचारे एवढ्या उन्हात सुद्धा पाठीवर एवढं वजन घेऊन किल्ला चढत होते. तर मित्रांनो, आता ज्या दरवाजातून आलो तो नाणे दरवाजा. गेल्या वेळेला जेव्हा मी रायगडावर आली होती तेव्हा मी जो तुम्हाला स्टार्टिंगला रस्ता दाखवला त्या रस्त्याने गेली होती. नाणे दरवाजा आणि चित्त दरवाजा त्याच्यामध्ये काय डिफरन्स आहे, म्हणजे किती वेळ लागतो. नाणे दरवाजाने आपल्याला जायला इथून 10 ते 15 मिनिटं आपण लेट जातो आणि चित्त दरवाजाने आपल्याला येताना दुसरा एक बुरुज बघायला भेटतो चित्त दरवाजाने. त्याचं नाव आहे खुबरडा बुरुज. तिथून आपण नेक्स्ट टाइमला आपण तिथून व्हिडिओ सुद्धा घेतली होती. त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे खुबरडा बुरुज, म्हणजे येणारे शत्रू तिथून सुद्धा नजर ठेवली द्यायची. नाणे दरवाजा येताना आपल्याला नाणे दरवाजा ही शिवकालीन वाट आहे. जशी गडावरती महाराजांची पालखी गडकोट जिंकून आली की इथून आऊसाहेबांची, संभाजी महाराजांची, राजाराम महाराजांची, छत्रपती शिवाजी महाराजांची गडकोट किल्ला जिंकून आली की तिथून एक तोफेचा मार्ग दिला जायचा. एकदा तोफेचा गोळ्याचा आवाज ऐकताच
वरच्या लोकांना कळलं जायचं महादरवाज्यामधून की खालून कोणाची तरी पालखी येते, वरून कोणी खाली येऊ शकत नव्हतं. आता आपण ही वाट त्या काळामध्ये एवढी मोठी नव्हती. जर अशी वाट त्या काळामध्ये असती तर आपल्याला गड सहज शत्रूला सहन करता आला असता. त्यावेळेला पाऊल वाट, जसा एक शत्रू जाईल एक पावळा जाईल, एवढी त्या काळामध्ये या ठिकाणी त्या काळामध्ये वाट असायची. म्हणून जर खालून तोफीचा इशारा ऐकला तर वरून कोणी खाली येऊ शकत नव्हतं, कारण त्यांना माहिती आहे खालून कोणीतरी पालखी येत आहे. मग ती पालखी महादरवाजापर्यंत पोहोचेपर्यंत तरी त्या लोकांना धाकधुकी लागली जायची. कारण की इथून एकदा महादरवाजा पार केला की तिथून 2 तोफेचे इशारे दिले जायचे. खाली राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांना कळलं जायचं की महाराजांची पालखी गडावरती पोहोचलेली आहे. आपण चित्त दरवाजा नाणे दरवाजाच्या मधोमध येऊन उभ्या आहात आता, कारण की याच मार्गाला नाणे दरवाजा जोडला जातो चित्त दरवाजाला, त्या मार्गामध्ये उभ्या आहात. पण याच रायगड किल्ल्यावरती एक हिरा नावाची गवळण हा डोंगर उतरून खाली आली होती. समोरचा इलेक्ट्रिक पोल बघायला भेटतो का आपल्याला? त्याला इतिहासामध्ये म्हटलं गेलं हिरकणीचा कडा. जी माता आपल्या बाळासाठी हा डोंगर उतरून खाली आली होती. जवळजवळ 1375 फुटाचा डोंगर ती उतरून खाली आली होती. त्याला तासला गेला, बुरुज बांधला गेला आणि त्याला नाव दिलेलं आहे हिरकणीचा कडा. त्या हिरकणीची कड्याशी जाणार आहोत आपण, तिथून वरून पाहणार आहोत खालचं काय दिसतंय आणि ती हिरा गळून कशी उतरली हे आपण त्याच डोंगरावरती जाऊन त्याला कसा महाराजांना तासला गेलेला आहे आणि त्याला बुरुज कसा बांधला गेलेला आहे आणि ती तिथून कशी उतरलेली आहे हे आपण त्या डोंगरावर जाऊन पूर्णपणे माहिती घेऊया. आता आपण रायगडाचा महादरवाजा बघायला पुढे जाऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर आता आपण ऑलमोस्ट किल्ल्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत आणि तुम्ही इथूनच पाहू शकता आपल्याला किल्ल्याची तटबंदी आणि बुरुजा पाहायला मिळत आहेत कंप्लीट जी आहे. आणि अजून आता आपल्याला त्या पॉईंटपर्यंत पोहोचायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत रायगडाच्या महादरवाजापाशी. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. रायगड किल्ल्याचे आपण 75 गड सर केलेला आहे. रायगड किल्ला राहिलेला आपल्याला 25% गड सर करायचा आहे. ज्या दरवाजामध्ये आपण आता उभे आहात या दरवाजाचं नाव आहे महाद्वार. रायगडाचा सर्वात बुलंद दरवाजा. रायगड किल्ला बांधण्यासाठी जवळजवळ ज्यांनी रायगड किल्ला बांधला त्या आर्किटेक्टचं नाव आहे हिरोजी इंदुळकर. रायगड किल्ला बांधायला 14 वर्ष लागली होती. 14 वर्षामध्ये रायगड किल्ला बांधावा काय तर 350 इमारती बांधल्या गेल्या, 11 तलाव बांधली गेली आणि 84 गडावरती मोठमोठ्या पाण्याच्या टाक्या बांधल्या गेल्या. हा गड बांधून 56 ला सुरुवात केली. 70 ला गडाचं बांधकाम पूर्ण झालं आणि रायगड बांधून पूर्ण झाला. तेव्हा महाराजांनी हिरोजीला विचारलं, आपण रायगड किल्ला बांधलेला आहात, 14 वर्षामध्ये एक सोन्याची नगरी आम्हाला उभी करून दिलेली आहे, पण तुम्ही जे बांधकाम केलेलं आहे या बांधकामाचं आम्हाला गॅरंटी काय मिळेल काय? हिरोजी म्हणतात, राजा रायगड किल्ला बांधला जगदीश स्वराच्या त्या महादेवाच्या साक्षीने. राजा जोपर्यंत या पृथ्वी तलावावरती सूर्य तारे तरपत राहतील, एकदा रायगडाचा महादरवाजा बंद झाला तर राजा खाली जाण्याची हिंमत होईल ती त्या फक्त पाण्याची आणि गडावरती येण्याची हिंमत होईल सळसळणाऱ्या त्या वाऱ्याची. राजाने हिरोजीला मिठी मारली. म्हटलं, हिरोजी तुम्ही रायगड किल्ला बांधलेला आहात, रायगड किल्ल्याचं छानसं गॅरंटी पत्र तुम्ही दिलेलं आहे, पण रायगड किल्ल्यावरती आम्हाला काय तुम्हाला द्यावं असं वाटतंय काय? हवंय ते मागा, हत्ती घोडे खजिना सोडणार नाही. राजा ज्यावेळेला माझे वेळ येईल त्या टाईमला नक्की तुमच्याकडून ते मागून घेईल. आजही रायगडाचा हा दरवाजा बंद झाला तर गडाखाली जाणारं वाहणारं फक्त पाणी आहे आणि गडावर जाणारे फक्त सहसणारं ते वारा आहे. दरवाजाची रचना बघा, तुम्हाला खालून दरवाजा दिसत नाहीये. दरवाजाची तळबंदीचा आकार पाहिला तर नागमोड्या वाढण्यासारखा जणू एखादा सर्प चालतोय अशा प्रकारे दरवाजा बघायला भेटतो. दरवाजाची 2 बुर्ज आहेत, जय आणि विजय म्हटलं गेलेलं आहे. पायरी मार्ग पाहिला, ह्या पायऱ्याला कुठचाही दगड जॉईनिंग केलेला नाहीये. ह्या पायऱ्या शिवकालीन आहेत, त्याला तासला गेलेला आहे आणि त्याच पायऱ्या बनवलेल्या आहेत, कारण की येथे शिवरायांची पालखी, शंभूराजांची पालखी रायगड किल्ल्यावरती पायी आली तर या दरवाजामध्ये उतरली जायची. येथून जय विजय घोषित केला जायचा आणि मग महाराजांचा हा दरवाजा पार करून गडाच्या माथ्यावर चालले जायचे राजे. आजही आपण दरवाजा पाहतो, परंतु दरवाजा असा आतमध्ये बांधण्याचं कारण की दरवाजा आतमध्ये समोर पाहिजे होता. मग आतमध्ये का बांधला गेलेला आहे? मगाशी तुम्हाला सांगितलं, आपण नाणे दरवाजा पाहिला तो सुद्धा आतमध्ये बघायला भेटला. सह्याद्रीने रायगडाला घेरलेला आहे. सह्याद्रीने जर एखाद्या सह्याद्रीच्या पर्वत रांगेवरून जर का तोफेचा मारा केला तर तो तोफेचा गोळ्या बुर्जावरती आदळला पाहिजे.
दरवाजा आपला सेफ राहता आला पाहिजे. या भिंतीचं अंतर आणि त्या दरवाजाचं अंतर मधलं अंतर आपला छोटासा काढण्यात आलेलं आहे, कारण की त्या काळामध्ये शत्रू ओंडका इस्तेमाल करायचा. ओंडक्याचा जवळजवळ 30-35 फुटाचा ओंडका असायचा, त्याला पाठीमागे पुढे वळता नाही आलं पाहिजे म्हणून ओंडक्याचा इस्तेमाल करू शकत नाहीये. म्हणून दरवाजाचा आकार दिलेला आहे नागमोडी वळणासारखा, नागाच्या वळणासारखा दरवाजा बघायला भेटतो. वरती काय आपल्याला होल बघायला भेटेल, त्याला गंजा म्हणतो आपण त्या काळचे. येथून त्या काळामध्ये जर दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला तर याच होलमधून गरम तेल भाले मारले जायचे. शत्रूला कसा सपडता येईल हा राजांचा गणिमिकावा. हा दरवाजा पाहतो, दरवाजा आता बांधलेला आहे, पूर्वीचा दरवाजा नाहीये. आर्किओलॉजिकलने असा दरवाजा होता. हा 2016 मध्ये दरवाजा बांधलेला आहे. तो जो पूर्वीचा दरवाजा होता हा पूर्णपणे जळून गेला होता. तो मावळा इथे पेरा देण्यासाठी राहील त्याला आतली जागा करून दिली होती. ज्या काळामध्ये राणीची सोय करून दिली होती तो त्या ठिकाणी राणीची सोय करून दिली होती. आता आपण इथून एक जय घोषणा देऊया आणि मग आपण रायगडाचा हा पूर्णपणे महादरवाजा पार करून गडाच्या माथ्यावर टोप लेवल जाऊया. त्या काळात शिवगर्जन दिली जायची की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजा धीरज जिजाऊंचा सुपुत्र भोसले कुलदीप श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ साहेबांचा जय. किल्ल्याच्या महादरवाजावर 2 शरभशिल्प कोरलेले पाहायला मिळतात, जे शक्तीचे प्रतीक आहेत. व आत असलेला लाकडी दरवाजा हल्लीच लावण्यात आलेला आहे, कारण पूर्वीचा दरवाजा आगीमुळे नष्ट झाला होता. पण हा दरवाजा हुबेहूब बनवण्यात आलेला आहे असं म्हणतात. व दरवाजावर काही टोकदार खिळे बसवलेले पाहायला मिळतात, जे दरवाजाचे संरक्षण करण्यासाठी लावले असावेत. आपण एंटर झालेलो आहोत रायगड किल्ल्यावर आणि इथेच महादरवाजात आपण आहोत. पाहू शकता माझ्या मागे आपल्याला हे पहारेकऱ्यांसाठी देवड्या पाहायला मिळत आहेत आणि आत्ता आपण एंट्री केलेली आहे. मित्रांनो, महादरवाजातून एंटर केल्यानंतर आपल्याला इथे समोर तोफा पाहायला मिळत आहेत. सध्या तरी इकडे काम चालू असल्यामुळे हा रस्ता बंद आहे, पण इथे आपल्या 2 तोफा आहेत आणि पुढे सुद्धा अशाच तोफा आहेत. इथे समोर गोळा ठेवला जायचा, समोर इथे वात पेटवली जायची आणि ती स्मशाने आपण म्हणतो त्या स्मशाने पेटवली जायची आणि मग त्या जेवढी बारूद जेवढी भरलेली असेल त्या वेगाने समोरच्या डोंगरावरती तोफीचा गोळा पडला जायचा आणि मग तिथलं पूर्णपणे जे काही शत्रू असतील त्याच्यावर तिथे गणिमिकाप्रमाणे पूर्णपणे करून जायचे. आपण किल्ल्यात एंटर झाल्यानंतर मग जो किल्ल्याचा वरचा भाग आहे तिथे पोचायला फार दम लागतो आणि त्यात भयंकर ऊन आहे. तरी आत्ताशी 11च वाजले आहेत तरी एवढं ऊन आहे. सो एक खूप चांगली गोष्ट आहे की वाटेत तुम्हाला भरपूर स्टॉल्स मिळतील. तुम्ही इथे माझ्या मागे पाहू शकता. इथे तुम्हाला भरपूर ज्यूसेस किंवा चिप्स वगैरे किंवा चॉकलेटच्या गोळ्या खायला मिळतील आणि पाण्याचे बॉटल्ससुद्धा आहेत. रायगड किल्ल्याच्या समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंचावरती आलो. जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलो. 1375 फुटावरती आलो आणि 2360 पायऱ्या गड सर केलात. आपल्याला सर्वांना रायगडाचं महत्त्व कळलं असेल. वरती गडावरती येथून पाहतोय तर काय तर गडाच्या माथ्यावरती असलेलं एक तलाव बघायला भेटलंय. या तळ्याचं नाव आहे हत्ती तळ. डोंगरावरती असे 11 तलाव आहेत, 84 पाण्याच्या टाक्या आहेत, 350 इमारती आहेत. याला हत्तीतळ नाव का दिलं होतं? कारण की राजांचा राज्याभिषेक जर आपण पोस्टर पाहिला असेल तर त्या पोस्टरमध्ये शिवरायांना मानाचा मुजरा करून 2 इंग्रज वकील महाराजांना मुजरा करताना बघायला भेटेल बघा. ते एका इंग्रजाचं नाव होतं इंद्रिय ऑक्झेंटर. हा गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती पायी चालत आला. येत असताना खूप दमला होता. डोंगरावरती येऊन पाहिलं काय तर त्याला 4 पायाचे हत्ती बघायला भेटत आहेत. शंका निर्माण झाली, मी 2 पायाचा माणूस असताना जरा डोंगर चढताना मी थकून जात असेल, मग डोंगरावरती 4 पायाचा मोकळा हत्ती गडावरती आणला असेल कसा महाराजाने? त्याला फार मोठा प्रश्न पडला होता. हा प्रश्न त्याने रोजनिशीमध्ये लिहून ठेवला होता. परंतु हाच प्रश्न त्याने आपल्या मावळ्याला विचारला. मावळे म्हणतात, तुम्ही इंग्लिशमध्ये बोलता, फार हुशार आहात, याचं उत्तर तुम्ही दिलं तर बरं होईल. त्या इंग्लिश बोलणारा इंग्रजाला काय कळणार हो? महाराजांची दूरदृष्टी. शिवरायांना माहिती होतं लहानापासून मोठं करता येतं, पण मोठ्यापासून लहान करता येत नव्हतं. म्हणून महाराजांनी काय केलं, जेव्हा रायगडाचं बांधकाम चालू केलं तेव्हा हत्तीची पिलं पालखीत बसून डोंगरावरती आणून लहानाची मोठी डोंगरावरती केली. यालाच तर म्हणतात
महाराजांची दूरदृष्टी. लहानापासून मोठा करा, मोठ्यापासून हाल होत नाहीये हे शिवरायांकडून शिकलं पाहिजे. त्या हत्तीनं पाणी प्यायचं असेल, त्या हत्तीनं आंघोळ करायची असेल तर या तलावामध्ये सोडलं जायचं. म्हणून इतिहासामध्ये म्हटलं गेलेलं आहे हत्ती तळं हे 10 वर्षापासून लिकेज आहे. आताचे इंजिनियर 10 वर्षापासून लिकेज काढतायत, अजूनपर्यंत लिकेज सापडलेलं नाही आहे. पण त्या काळचे इंजिनियर असते त्याने 4 मिनिटांमध्ये शोध लावला असता. म्हणजे त्या इंजिनियरमध्ये आणि आताच्या इंजिनियरमध्ये आजही आपल्याला तलावामध्ये फरक बघायला भेटतो. म्हणजे इतिहासामध्ये म्हटलं गेलं हत्ती तळं, असं आपण एक तलाव पुढचं बघायला जाणार आहोत. ते तलाव पूर्णपणे भरलेलं बघायला भेटणार आहे आणि त्या तलावाचं नाव म्हटलं गेलेलं आहे पवित्र गंगासागर तलाव. त्या गंगासागर तलावाची माहिती आपण गंगासागर तलाव जाऊन घेऊन. रायगड किल्ल्याचा दुसरा तलाव आपण बघायला आलेलो आहोत. तलावाचं नाव दिलेलं आहे पवित्र गंगासागर तलाव. जर आपण याची उंची जर पाहिली तर जवळजवळ 32 फूट याची उंची बघायला भेटते. पूर्णपणे सर्वात रायगड किल्ल्यातला महत्वाचा तलाव म्हणजे पवित्र तलाव गंगासागर तलाव आहे. 12 महिने या डोंगरावरती पाणी आपल्याला बघायला भेटतं. ती महाराजांची दूरदृष्टी आहे. आज गडाच्या पायथ्याला पाणी भेटू शकत नाहीये, पण गडावरती जिवंत झरे आजही आपल्याला बघायला भेटलेला आहे. जेव्हा महाराजांचा राज्याभिषेक झाला त्यावेळेस काशीवरून गागाभट्ट आले होते. 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी शिवरायांच्या राज्यभेट गडावरती आणलं होतं. ते उरलेलं पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं होतं. जेवढं सोडलं गेलं तेवढं 2 वाक्याची कविता लिहिली गेली आणि विष्णूचा अवतार तयार झाला. कविता अशी ओळीने लिहिली जाते की गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले सप्त नद्यांचे पाणी, जल हे झाले तीर्थांची घर, तयासी नाव गंगासागर, तयासी नाव गंगासागर. हे तलाव जवळजवळ 32 फूट तलाव गहिरीचा आहे. त्याच्यामुळे पाणी कधी गडावरती पाणी आटू शकत नाहीये. 12 महिने डोंगरावरती पाणी या तलावातलं वापरतायत. म्हणून इतिहासामध्ये पवित्र गंगासागर तलाव असं म्हटलं गेलेलं आहे. जी हिरकणीची घडलेली स्टोरी आहे जी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत, आता आपण ते पाहून घेऊ. आजही इतिहासामध्ये एक हिरकणीची 4थीची कविता आपल्याला आजही आठवते बघा. गोपणारी हिरकणी गडा गेली, दूध घालाया परत जणी निघाली, पाय त्यासी ते वसे तिचे गाव, घरी जाया म्हण घेई फार धाव. शिवप्रभूंचा तो निबंध एक होता, तो व्हावी अस्तच सूर्य जाता, सर्वे दरवाजे फिरून परत आली, तिला भेटेना ते कोणी वाली, कोण पाजिल तांदुल्यास आता, विचार बहु होई चिता, मार्ग सुचला आनंद पार झाला, निघे मग घरी जावयाला, नशे रक्षक विजय तैसा, एक होता पथ रायगड खासा, भला तुटलेला कडा उंच नीट, परी माता तेथूनच जाई, उतरू लागलेले मन घरी वेधलेले, अशा वेशे ती घरा प्रती चाले, पाय चुकता नेमका मृत्यू येई, पाय चुकता नेमका मृत्यू येई, परी माता तेथूनच जाई. कड्यावरती त्या बुरुज बांधिलेला, कड्यावरती त्या बुरुज बांधिलेला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला, नाव दिले हिरकणी बुरुज त्याला. आपण आलेलो आता स्पॉट आहे तो हिरकणीचा कडा. कल्पना करायची गोष्ट आहे, आजही आपण रायगड किल्ल्याच्या पायथ्यापासून माथ्यावरती चालत आलो आणि हिरकणीच्या कड्यावरती आलो, पण वरतून पाहिलं तर आपल्याला सुद्धा खालचं काही दिसत नाही, डोळ्यावरच बघा आपल्याला. मग कल्पना करा 400 वर्षापूर्वी आई हा डोंगर उतरून तेवढा फक्त डोंगर होता, हा बुरुज बांधला नव्हता. हिरा नावाची गवळण गडावर दूध विकत करण्याची गडावरती आली होती. दूध विकता विकता क्षणभर ती विसारली. रायगड किल्ल्यावरती सुंदर असा कार्यक्रम होता. कल्पना करा त्या टायमाला जर कार्यक्रम बघण्यासाठी ती आई तर एवढी पूर्णपणे तिला कधी दिवस गेला कळलं नाहीये. मग रायगड किल्ला आज तसा तसा असता तर आपल्याला रायगड किल्ला पाहायला कसा लागला असता आणि त्या काळचं वैभव आपल्या डोळ्यासमोर असतं तर कल्पना करू त्या वैभवामध्ये आपण कसे रमून गेलो असतो याची कल्पना सुद्धा केली नसती. आईला वाटलं की संध्याकाळ झाली, नगाऱ्यावरती नगारा वाजला, सनई वाजले, तेव्हा त्या आईच्या लक्षात आलं की आपलं तानबाळ या रायगडाच्या असणाऱ्या खालती एका गावामध्ये होतं आणि त्यावेळेला त्या गावाचं नाव होतं गडगेवाडी. कारण की छत्रपतीचा नियम होता, एकदा नगाऱ्यावर नगारा वाजला, सनई चौघडे वाजले की किल्ल्याचे दरवाजे बंद केले जायचे. ह्या आईला नगाऱ्याचा आवाज ऐकू आला आणि नगाऱ्याचा आवाज ऐकला, महादर तोफेचा आवाज झाला आणि आईच्या लक्षात आलं की महादरवाजा बंद होईल. धावत धावत तिथून महादरवाजापाशी येते. दरवाजापर्यंत येईपर्यंत दरवाजा बंद झालेला असतो.
तेथे असणाऱ्या मावळ्यांना गडकरींना विनवण्या करू लागते की तानबाळ माझं गडाच्या पायथ्याला आहे, ते आता दुधाडी रडत असेल, कल्पत असेल, गडकरी दरवाजा खोला, मला खाली जाऊ द्या. गडकरी म्हणतात नाही रा, आम्हाला नाही राजांची आज्ञा, तुला जर खाली जायचं असेल तर सकाळी पहाटे नगारे वाजतील, दरवाजा खुलतील, मग मात्र खाली जाऊ शकतीस. आता तू काही खाली जाऊ शकत नाहीस. तुझी खाण्यापिण्याची राहण्यापिण्याची आम्ही रायगड किल्ल्यावरती व्यवस्था करू, पण काही तू खाली आता जाऊ नकोस, कारण की छत्रपतीचा नियम आहे, आता दरवाजा खोलू शकत नाहीये. हिरा पुन्हा गडावरती येते, तिला आपल्या मुलाचे रडण्याचे आवाज, मुलाची किंकाळी आपल्या कानामध्ये ऐकू येते, मूल डोळ्यासमोर दिसतं. 100 एकरला पठार मारते, रात किरकिरत होती आणि आईला डोळ्यासमोर मूल दिसत होता, परंतु त्याच 1200 एकरला 100 एकरचा वेढा फिरून ती हिरा या समोरच्या टोकावरती येते. फक्त उभा कडा ताशी होता. तिने या डोंगरावरून खाली पाहिलं तर त्या आईला फक्त तिला मूल दिसत होतं. त्या आईला फक्त मुलाच्या रडण्याच्या आवाजाच्या किंकाळ्या तिच्या कानोकाने ऐकत पडत होत्या. आपली कावडी खाली ठेवली, चप्पल खाली ठेवली आणि याच डोंगराला तासपडत जातेवेळी आईचं रक्तमळ झाली होती. अंगवस्त्र फाटलं होतं, पण जीवाची पर्वा न करता हा डोंगर उतरून ती खाली गेली. सकाळी पहाटे नगरखान्यावरती नगारे वाजतात, सनी तुतारे वाजतात, महादरवाजा खुलतो, तोफेचा आवाज देतात आणि दरवाजा खुलतो. गडकरी त्या आईची दरवाज्यामध्ये वाट पाहतात, ती आई आता येईल, आई मग येईल, पण आईच पुढे येईना. सूर्य डोईवरती आला, नगारे वाजल्या, सनई चौकड्यांचा आवाज झाला, पण आई काही येईना. मावळे सुद्धा घाबरतात. महाराजांच्या दरबारासमोर ती आईची सांगितलेली घटना आपल्या राजांना सांगतात. मावळे म्हणतात, रायगड किल्ल्यावरती एक आई आली होती, परंतु अजून गडाच्या पायथ्याला ती गेली नाही. जा तिला शोधा. खाली 2 मावळे, वरती 2 मावळे. खाली जाणाऱ्या मावळ्यांनी ती आईची गडी ठोकवली. आई आपल्या पदराला फाटलेल्या पदरात घेऊन त्या मुलाला दूध पाजत असते आणि मावळ्यांना धीर येतो. मावळे पालखीत बसवतात, दरबारामध्ये आईला आणतात. ही गोष्ट आजूबाजूच्या गडकऱ्यांना, गावकऱ्यांना कळते. गावकरी गडावरती येऊन महाराज छत्रपती होऊन एका आईला शिक्षा काय करतायत हे पाहण्याकरता प्रत्येक मावळा दरबारामध्ये त्यांचं लक्ष फक्त छत्रपतींकडे वेधलेलं असते. अख्खा दरबार गच्च भरलेला होता, शांतपणे दरबार गच्च भरलेला होता. आईला उभी केली, हिरा उभी राहा, रायगड केल्यावर तू का उतरलीस आणि कशासाठी उतरलीस हे पहिला आम्हाला सांग. झालेली घटना आईने आपल्या राजांना सांगितली आणि हिराला म्हटलं, हिरा चल तू आम्हाला कडा दाखवतो, कुठून उतरलीस तो. राजे त्याच डोंगरावरून याच विक्रीच्या कड्याला यायला निघाले. राजे खाली आले, या डोंगरावरती आले. राजाने इथून खाली पाहिलं तर राजांना खालचं काही दिसत नव्हतं. हिराला म्हणले, हिरा तू रात्री तू खाली उतरलीस, फक्त एकदा तू आम्हाला उतरून दाखव, कारण की जर तू उतरलीस तर राजधानीवरती शत्रू अजून येऊ शकतो. तू कशी उतरलीस इथून आम्हाला एकदा उतरून दाखव. आईने 2 पावले पुढे गेली, खाली पाहिलं, झटकेन 2 पावले पाठीमागे आली आणि राजांसमोर पदर पसरला, हात जोडून विनवण्या केल्या. राज, ज्या क्षणी मी उतरत होतो ना, राजा ज्या क्षणी मी वरतू पाहत होतो ना, राजा मला मूल माझं खाली नेत होतं. फक्त माझ्या मुलाच्या रडण्याचा आवाज माझ्या कानामध्ये होत होता राज, म्हणून मी हा डोंगर राजा खाली उतरून गेलो. पण आता राजा भली मोठी दरी दिसते, आता राजा मी उतरू शकत नाही आहे. जी तुम्हाला शिक्षा द्यायची राजा ती मला द्या, माझ्या मुलाला देऊ नका. राजे नक्की म्हटले असतील, जरी मराठ्याकडे किती जरी पैसा आला तरी तो आईची उपकार कधी विसरू शकत नाही आहे, कारण की आई ती आई असते म्हटलं. आता बघा, राजेने तिला दरबारात नेली. ज्याने रायगड किल्ला बांधला ते हिरोजी इंदुरकर दरबारासमोर मान खाली झुकून उभे होते आणि महाराज म्हणतात, हिरोजी सरका पुढे. तुम्ही रायगडाची राजधानी बांधलीत, गॅरंटी पत्र दिलं, गडाखाली जायचे पाणी आणि गडावरती फक्त हवा. अजूनपर्यंत स्वराज्याची राजधानी सुरक्षित नाही आहे. कोणी दाखवून दिलं होतं? एका आईने दाखवून दिलं होतं. म्हणजे अजूनपर्यंत शत्रू येऊ शकतो, एका आईने आपल्याला दाखवून दिलेलं आहे. जरी पुत्रू शकते आई तर गडावर शत्रू येऊ शकतो. त्या आईची हिरोजींच्या हस्ते नारळाखाली ओटी भरली, पालखीत बसली, आईला बसवली. आई पालखीत बसली रयतेच्या राजाच्या दरबारामध्ये आणि राजांच्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहिले आणि आपल्या मुलाला, त्या मायेच्या मुलाला घेतला असेल आणि नक्की कवठळून म्हटले असतील, वा बहादरा वा, या आईचं दूध पी, आमच्या स्वराज्यामध्ये सामिलो. अरे तुझी आई एवढी बहादूर असेल, मग तू किती बहादूर निघशील. लवकर मोठा हो, तुझ्यासारख्या लेकराची या स्वराज्याला गरज आहे. दैरोजी त्या कड्याला तासा, त्या कड्याला बुरुज बांधून घ्या. त्या कड्याला बुरुज बांधल्याच्या नंतर तिथे 3 तोफा द्या आणि तिथे हनुमानाची मूर्ती काढा. डोंगराला तासा, त्या गावाचं नाव ठेवा हिरकणीवाडी आणि त्याच बुरुजाचं नाव द्या हिरकणीचा कडा. ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री नाचली नाही, ज्या राजाच्या दरबारामध्ये कधी स्त्री रडली नाही, ज्या स्त्रीला मान सन्मान मिळाला, तो जगातले एकमेव राजे होऊन गेले. छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले. छत्रपती शिवाजीराजे होऊन गेले.